हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे RLC सिरीज सर्किटवरचा नेक्स्ट प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेम काय आहे, अ रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम. मग आता इथं गिवन पार्ट लिहूया आपण. अ रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम, resistance of 100 ohm, inductance of 0.2 Henry, inductance of 0.2 Henry, inductance किती दिला आहे 0.2 Henry, and capacitance C ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, तर 150 मायक्रो फॅरेड दिलेला आहे. आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस V किती दिला आहे 230 व्होल्ट दिलेला आहे. 50 हर्ट्ज. एक लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी जर दिली नसेल तर ती 50 हर्ट्जच घ्यायची. कॅल्क्युलेट करंट ड्रॉन फ्रॉम द सप्लाय, म्हणजे आय कॅल्क्युलेट करायचा आहे. पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे ऑफ द सर्किट. नेचर ऑफ पॉवर, नेचर अँड पॉवर कन्झ्युम बाय द सर्किट, म्हणजे पी काढायचं आहे आणि पॉवर फॅक्टर लॅग आहे का लीड आहे ते काढायचं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. इथं मी असं ब्रॅकेट करतो. हा प्रॉब्लेम लिहून घ्या आधी तुम्ही नोटबुकमध्ये. आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये जाताना परत बॅक साईडला येणं हे होणार नाही. ओके, तर आता बघा आपल्याला आधी काय करावं लागेल, तर 150 मायक्रोफॅरेड कपॅसिटर दिलेला आहे. तर एक तुम्ही लक्षात ठेवा, 1 मायक्रोफॅरेड बरोबर काय असतं, तर 10⁻⁻6 असतं. 1 मायक्रोफॅरेड म्हणजे 10⁻⁻6 फॅरेड येतं. ते कन्वर्ट केलं पाहिजे. आणि आता काय केलं पाहिजे आपल्याला, तर ह्याची सर्किट डायग्राम ड्रॉ केली पाहिजे. सर्किट डायग्राम कशी येईल बघा. हे बघा, हे आर, हे इंडक्टर एल आणि हे कॅपॅसिटर सी. इथं आपण थोडं खाली घेऊया, व्यवस्थित लिहिता येईल आपल्याला. हा आपण इथं AC सप्लाय दिला. सर्किट डायग्राम सगळ्यात आधी काढणं गरजेचं आहे. तर काय दिलंय आपल्याला इथं, तर आर किती दिलेला आहे आपल्याला 100 ओहम दिलेला आहे. तर इथं आधी आर 100 ओहम लिहून घ्यायचं आहे या ठिकाणी. 100 ओहम. इंडक्टर म्हणजे इथं एक्सेलची व्हॅल्यू दिलेली आहे, ती एक्सेलची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. तर एक्सेल बरोबर आपल्याला माहित आहे, एक्सेल बरोबर काय आहे आपली व्हॅल्यू. एक्सेलचा फॉर्म्युला काय आहे 2πfl. मग 2π इंटू फ्रिक्वेन्सी 50 आणि एल किती दिलेला आहे या ठिकाणी 0.2 हेनरी दिलेला आहे. एल किती दिला आहे 0.2 हेनरी, मग इंटू 0.2 म्हणजेच किती येईल हे. तुम्ही सोबत तुमच्या कॅल्सी जवळ असणं गरजेचं आहे. शंभर पाय इंटू 0.2 म्हणजे हे किती येईल 62.83 येईल. तर एक्सेल किती येणार आहे 62.83 ओहम. 62.83 ओहम. कॅल्सीमध्ये जर तुम्हाला समजत नसेल, ठीक आहे. एक्सेल किती आला तुमचा 62.83. तर ह्या व्हॅल्यू इथे लिहून ठेवायच्या लगेच. इथे किती आला एक्सेल 62.83.
आता XC काढायचं आहे आपल्याला. XC कसं काढणार मग? XC बरोबर काय येतं? तर 1/2πfc आणि ह्याला कंस टाकायचा. कॅल्शियममध्ये घेताना सुद्धा तुम्ही कंस टाकूनच घ्यायचा आहे. मग XC बरोबर काय येणार? 1/2π × 50 × C बरोबर काय आहे? 150 मायक्रोफॅरेड आहे तुमचं, म्हणजे 150 × 10⁻⁶ फॅरेड येणार आहे. मग हे इन्व्हर्स करून घ्या, म्हणजे हे काय येईल? 100π × 150 × 10⁻⁶ आणि ह्याचं इन्व्हर्स करा, म्हणजे उत्तर किती येईल? 21.22 येईल. उत्तर काय येत आहे? 21.22 येत आहे. म्हणजे XC ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्या? 21.22 ओहम. हे झालं XC. म्हणजे ह्या फिगरमध्ये बघा, आता इथं काय येईल? 21.22 ओहम. ह्यावरून आपल्याला काय कळालेलं आहे? तर ह्यावरून आपल्याला कळलं की XL ग्रेटर आहे. ह्यावरून काय कळालं आपल्याला? XL काय आहे? ग्रेटर आहे XC पेक्षा. XL काय झालेला आहे? XC पेक्षा ग्रेटर झालेला आहे. म्हणजेच सर्किट कुठला असणार आहे? लॅगिंग सर्किट असणार आहे. सर्किट कुठला असणार आहे? लॅगिंग असणार आहे. मी स्क्रीन स्लाइड करत आहे, पण ज्या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही तसंच थांबा, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या, काही प्रॉब्लेम येत नाही. ओके. आता ह्या ठिकाणी बघा, XL ग्रेटर दॅन XC आलेला आहे. मग आपल्याला सर्वात प्रथम इथं काय काढायचं आहे? तर आपल्याला करंट, पॉवर फॅक्टर आणि पॉवर काढायचे आहे. तर करंट म्हणजे काय आहे? करंट बरोबर काय येतं आपल्या सर्किटमध्ये माहित आहे, V = I × Z काढायचा. V × I × Z. Z बरोबर काय येणार आहे? तर हे सर्किट कुठलं आहे? ऑब्वियसली RLC सिरीज सर्किट आहे. तर काय येणार? √R² + XL - XC ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार आहे. मग ह्या व्हॅल्यू इथं पुट करू. R किती आहे? 100चा स्क्वेअर प्लस XL किती आहे? 62 किती आहे XL? XL किती आहे? 62.83. 62.83 वजा XC किती आहे? XC 21.22 आहे. XC किती आहे? 21.22 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुट करून बघा. 100चा स्क्वेअर अधिक 62.83 वजा 21.22 कंसाचा वर्ग करा आणि जे उत्तर येईल त्याला स्क्वेअर काढा. म्हणजे हे काय येईल? आन्सर काय येईल? मग ह्याचं आन्सर काय येईल? 108.31 ओहम. आन्सर काय येईल याचं? ओके, 108.31 ओहम हा Z आला. ही एक मेथड आहे. आणि त्यानंतर हाच प्रॉब्लेम आपण ह्या लेक्चरमध्ये नाही झाला तर पुढच्या पार्टमध्ये तो जोडून घेऊ, की हाच प्रॉब्लेम आपण पोलर फॉर्मनं सोडवणार आहे. मग आता हा झाला Z निघाला. तर आता आपल्याला काय काढायचं आहे? तर करंट काढायचं आहे. करंट बरोबर काय येईल मग? V = I × Z. मग V किती आहे? 230 दिलेला आहे. I काढायचा आहे. करंट इम्पिडन्स किती आलेला आहे? 108.31. ह्यावरून I किती येईल? तर I येईल 230 / 108.31 म्हणजे किती येईल? 2.12 एम्पियर. 2.12 एम्पियर. 2 काय झाला? 12 एम्पियर हा करंट आलेला आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला पॉवर फॅक्टर काढायचा आहे. तर पॉवर फॅक्टर बरोबर काय येतं? तर PF बरोबर R/Z. हा फॉर्म्युला लक्षात राहिला पाहिजे. PF बरोबर R/Z.
आर किती आहे आपलं 100 आहे. झेड किती आलेला आहे 108.31 डिवायडेड बाय 108.31 म्हणजे हे कॅल्सीवर जर घेतलं तर 100 डिवायडेड बाय 108.31 म्हणजे पॉवर फॅक्टर झालेला आहे 0.92. 0.92 आपली पीएफ ची व्हॅल्यू आलेली आहे. आता आपल्याला काय काढायचे आहे पॉवर काढायचे आहे. पॉवर बरोबर काय ना तर VI cos phi हीच पॉवर म्हणजे काय आहे तुमची ॲक्टिव्ह पॉवर आहे. हीच पॉवर म्हणजे काय आहे तुमची ॲक्टिव्ह पॉवर आहे. V किती आहे 230. I किती आलेला आहे तुमचा हे बघा आय ची व्हॅल्यू 2.12 आणि पॉवर फॅक्टर कॉस फाय म्हणजेच तुमचा पॉवर फॅक्टर येतो हा किती आलेला आहे 0.92. म्हणजे त्याचा आन्सर काय येईल मग 230 गुणुले 2.12 गुणुले 0.92 म्हणजे किती येईल 450.18. म्हणजे पॉवर किती आली 450.18 वॅट. 450.18 वॅट. हा सेम प्रॉब्लेम आपण कशाने सोडवायचा आहे त्यानंतर सेम प्रॉब्लेम आहे हाच प्रॉब्लेम आपण पोलर आणि रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून नेक्स्ट क्लासला बघू आपण. ठीक आहे. तर तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा त्यामध्ये इम्प्लिमेंट करता येतील आपल्याला. ओके थँक्यू सो मच.